नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष यांनी जंतर मंतर येथील त्यांच्या यशस्वी आंदोलनाच्या नंतर त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मीटिंगच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केलं की सप्टेंबर महिन्यापासून संपूर्ण भारतभर क्या बोलती पब्लिक असं अभियान ते करणार आहेत. परंतु त्या अगोदरच 15 ऑगस्टपासून कॉक्रोच जनता पार्टीचे सर्व नेते कार्यकर्ते जे आहेत ते 15 ऑगस्टपासून त्यांनी सरकारी शाळांच्या सुधारणांच्या संदर्भामध्ये म्हणजे स्कूल ठीक करो आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की संपूर्ण गावागावामधील सरकारी शाळा असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील आणि या सर्व गावांमधून अभिजित दिपके व त्यांच्याबरोबरच्या सर्व कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या गावांमध्ये उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे. आणि गावकरी एकत्रित येऊन कशा पद्धतीने त्या सरकारी शाळांची परिस्थिती आहे आणि वारंवार मागणी करून देखील फंड मिळत नाही आणि शाळांची दुरावस्था आहे हे वाक्य आता भारताच्या लोकांच्या समोर आलेलं आहे. आणि अभिजित दिपके यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला गावागावामध्ये मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना त्या ठिकाणी दिसतो आहे. स्वतः अभिजित दिपके हे त्यांच्या मूळ गावी मराठवाड्यातील हिंगोली तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी ते गेलेत आणि तेथील शाळेची त्यांनी पाहणी केली. काही उणीवा निश्चितपणे त्यांच्या गावातल्या शाळेत देखील होत्या, परंतु अभिजित दिपके यांनी 15 ऑगस्टला त्या गावाला भेट दिली. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. गावकरी सर्व एकत्रित आले. गावकऱ्यांना आनंद झाला अभिजित दिपके की ज्यांनी त्या गावाचं संपूर्ण भारतामध्ये नाव केलं आहे. आणि म्हणून अभिजित दिपके यांनी त्या शाळेला भेट दिली. अभिजित दिपके यांना काही उणीवा त्या ठिकाणी जाणवल्या, परंतु दुसऱ्याच दिवशी त्या शाळेच्या सुधारणांना सुरुवात केली गावकऱ्यांनी. आणि रंगरंगोटी असेल, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे असतील किंवा इतर छोट्या मोठ्या ज्या सुविधा आहेत, नळाचं पाणी, नळ, संडास, बाथरूम या गोष्टी त्यांच्या मूळ गावामध्ये दुसऱ्याच दिवशी तेथील गावकऱ्यांनी गावकऱ्यांनी त्या शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न केला. आणि म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं काम झालं. अभिजित दिपके समजा त्या गावात गेलेच नसते, ते अनेक वर्ष तोच प्रकार चालला असता. बाजूच्याच गावात अभिजित दिपके त्याच दिवशी गेले आणि त्या बाजूच्या गावातल्या गावकऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी शिक्षक दारू पिऊन येतो, मुख्याध्यापक होता तो माणूस, तो दारू पिऊन येतो दर दिवस आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी झोपतो वगैरे शाळेमध्ये. आणि गावकऱ्यांनी वारंवार अनेक वर्ष त्याची तक्रार केली होती, परंतु त्या माणसाला केवढा त्याचा मोठा वशील असेल पहा, त्या शिक्षकाची काय त्या ठिकाणी बदली होत नव्हती किंवा त्याच्यावर कारवाई होत नव्हती. परंतु अभिजित दिपके यांनी तात्काळ त्याच ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांना फोन लावला आणि सांगितलं सर्व गावकऱ्यांच्या समोर या दारुड्या मुख्याध्यापकाला ताबडतोब बडकास्त करा, नाही तर मी गावकऱ्यांसमोर याच ठिकाणी आंदोलनाला बसणार आहे. आणि हे ऐकल्याच्या नंतर तात्काळ दुसऱ्या दिवशी शिक्षण अधिकाऱ्यांनी या दारुड्या शिक्षकांना निलंबित करून टाकलं. आणि म्हणून पहा केवढी एक पावर निर्माण केली अभिजित दिपके यांनी. आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आणि शाळांच्या परिस्थिती आणि हा गावकऱ्यांना आवडणारा विषय. गावकरी जे आहेत म्हणजे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, गोरगरीब आहेत, यांची मुलं त्या ठिकाणी त्या सरकारी शाळेमध्ये शिकतात. आणि ते सर्व गावकरी येऊन एकत्रित येऊन ते अभिजित दिपके यांना त्या गोष्टी सगळ्या सांगत आहेत. आणि अनेक गावामध्ये सरकारी म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या ठिकाणी मुलांना संडास बाथरूम नाही, नळाचं पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, मुलांना लांबून यावं लागतं आहे, रस्ते बरोबर नाहीत, अस्वच्छता आहे, घाण आहे आणि पडलेल्या इमारती, त्या इमारतींना रंगरंगोटी नाही, अशा आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी शिक्षक देखील फार कमी आहेत. एक शिक्षक 1-2 वर्ग शिकवत आहेत. अशी परिस्थिती ज्या वेळेला गावकऱ्यांनी अभिजित दिपके यांच्यासमोर सांगितली आणि अभिजित दिपके तात्काळ संबंधित
शिक्षण अधिकाऱ्यांना फोन लावत आहेत आणि तात्काळ त्या ठिकाणी प्रश्न सुटू देखील लागलेत. अनेक ठिकाणी शाळांचे रंगरंगोटी सुरू झाले, अनेक ठिकाणी डागडुजी सुरू झाली आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे कशा पद्धतीने त्या ठिकाणी शाळांची दुरावस्था आहे हे बाकी या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे संपूर्ण भारतात देखील अशीच परिस्थिती ठिकठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये सरकारी शाळांची आहे आणि कॉंग्रेस जनता पार्टीचे कार्यकर्ते बाकी हे लोकांच्या समोर मांडत आहेत सरकारची शाळेची दुरावस्था. अर्थात या सरकारी शाळांची दुरुस्ती असेल किंवा छोट्या मोठ्या कामांना फार मोठा फंड लागत नाही, परंतु येथील गावकरी सांगतात की अधिकाऱ्यांना फोन केला तर ते सांगतात की फंड नाही. तर आता अभिजित दिपके म्हणतात की मंत्र्यांच्या बंगल्यावर करोडो रुपये खर्च होतो, मंत्री स्वतःच्या बंगल्यांवर, स्वतःच्या ऑफिसवर वगैरे ठिकाणी इतके खर्च करतात, पण त्यांना बाकी निवडून आले की मग बाकी या सरकारी शाळांना छोटे मोठे कामं करण्याला देखील फंड नाही, पण स्वतःच्या बंगल्यांवर स्वतःच्यासाठी फर्निचर असेल, इतर वाहनं असतील, याच्यावर किती खर्च केला जातो आहे अशा पद्धतीचा प्रश्न आता अभिजित दिपके विचारू लागला आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ठिकठिकाणी असणाऱ्या शाळांच्या जी दुरावस्था आहे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या छोट्या मोठ्या फंडाच्या माध्यमातून त्या शाळा होऊ शकतात, परंतु 2-2, 3-3, 4-4 वर्ष गावकऱ्यांनी तक्रार केली तरी ते त्या ठिकाणी सुधारणा होत नाही. आणि ही सगळी परिस्थिती पाहत असताना अत्यंत महत्त्वाचा विषय त्यांनी घेतला आहे अभिजित दिपके यांनी की PM केअर फंड. या PM केअर फंडामध्ये 8,000 म्हणजे 8,500 करोड रुपये पडून आहेत. अभिजित दिपके यांनी आवाहन केलं आहे की हा पैसा या सरकारी शाळा दुरुस्तीसाठी वापरा. आणि मग या ठिकाणी जो PM केअर फंड आहे तो माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आहे. ते म्हणतात की प्रायव्हेट आहे वगैरे. आणि मग त्या पैशाचं करायचं काय? तो पैसे म्हणे बँकेत आहेत, एवढी वगैरे केली. तर अभिजित दिपके म्हणतात की तो पैसा या सरकारी शाळांसाठी खर्च करा. आणि म्हणून ही मागणी जेव्हा करतात तेव्हा लोकांचा आता तर निश्चितपणे मोठा पाठिंबा मिळेल. आणि मग त्यावेळेला भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्यांचे जे समर्थक असतील त्यांना बाकी आता उत्तरं देणे फार अवघड जाणार आहे. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी सरकारकडे ते अभिजित दिपके हे स्वतःसाठी ते PM केअर फंडातून पैसे मागत नाही, तर सरकारी शाळांच्या दुरुस्तीसाठी, सरकारी शाळांच्या रखरखावासाठी ते पैशाची मागणी करत आहेत. आणि सरकारनेच बाकी त्या फंडातून त्या शाळा सुधाराव्यात अशी जी मागणी घेऊन आली. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला बाकी अडचणीला आता सामोरं जावं लागत आहे, कारण एवढा मोठा प्रचंड पैसा तिथे पडून आहे, पण त्या पैशाचा काही उपयोग केला जात नाही. आणि तो पैसा शिक्षणासाठी खर्च करा अशी जर मागणी अभिजित दिपके करत असेल, काँग्रेस जनता पार्टी करत असेल, तर लोकांचा देखील त्यांना पाठिंबा मिळेल. आणि मग त्यावेळेला भारतीय जनता पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे जे भक्त मंडळी असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, अशा वेळेला अभिजित दिपके यांनी भारतामधील शैक्षणिक सुधारणा आणि त्याचबरोबर गावात गोरगरिबांची, शेतकऱ्यांची मुलं शिकतात ते सरकारी शाळा, त्या सरकारी शाळांची दुरावस्था आणि त्या ठिकाणी असणाऱ्या छोट्या मोठ्या कामांच्या संदर्भात ते ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला अशी परिस्थिती शिक्षण आणि या शाळा सुधारण्यासाठी जी मागणी करतायत आणि त्याला लहान मुलांपासून तर सगळ्या विद्यार्थ्यांपासून तर मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे. छोटी छोटी मुलं 8वी 9वी 2री 4थी 5वीची मुलं देखील आता बोलू लागलेत. आणि मग त्यावेळेला आता बाकी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना बाकी अभिजित दिपके यांना देशद्रोही म्हणता येणार नाही. अभिजित दिपके यांच्या मागे काहीतरी परकी हात आहे किंवा ते कोणाचं तरी हस्तक आहेत असं म्हणणं आता अवघड जाणार आहे, कारण अभिजित दिपके मागणी अत्यंत योग्य करतायत. सरकारी शाळा सुधारण्याची मागणी करतायत. त्यामुळं विरोधी पक्षांचा देखील त्यांना पाठिंबा मिळेल. आणि सरकारला बाकी भारतीय जनता पार्टीला बाकी आता अभिजित दिपके यांनी केलेल्या प्रश्नावर सामोरं जाण्यासाठी भारतीय जनता पार्टीला बाकी अडचणी येणार आहे. आणि त्यांना आता यापुढील काळामध्ये अभिजित दिपके यांना राष्ट्रद्रोही किंवा अभिजित दिपके यांना परदेशातून पैसा येतो किंवा त्यांच्या मागे काही परकी शक्ती आहे असं म्हणणं फार अवघड जाणार आहे. कारण लोकांना कळलं आहे की अभिजित दिपके हे चांगला प्रश्न घेऊन आले. शैक्षणिक सुधारणा झाली पाहिजे हा त्यांचा मुख्य मुद्दा. आणि त्याचबरोबर सरकारी शाळांची दुरुस्ती झाली पाहिजे यासाठी छेडलेलं आंदोलन आहे. आणि या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसतो आहे. आणि मग या ठिकाणी बाकी सत्ताधारी पक्षांना आता भारी पडणार आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राचा विचार केला तर आता त्यांच्याकडे ठिकठिकाणी आता ते हिंगोली म्हणजे मराठवाड्यातल्या
आता लातूर असेल, हिंगोली असेल, त्या ठिकाणी अभिजित दिपके स्वतः जात आहेत. त्यांचे कार्यकर्ते गावोगावमध्ये जात आहेत आणि अनेक गावकरी त्यांना स्वतःहून ते फोटो, तिथले फोटो पाठवत आहेत. त्या वेगवेगळ्या गावाची कशी दुरवस्था झाली अशा पद्धतीचं सगळं आता जेव्हा डेटा येईल आणि त्यावेळेला हे संपूर्ण महाराष्ट्रातील किती शाळा नादुरुस्त आहेत आणि ह्या जेव्हा आणि किती शाळामध्ये शिक्षक नाहीत आणि किती शाळामध्ये त्या परिस्थितीमध्ये गोरगरीब मुलं शिकत आहेत आणि त्यांना कसा प्रकारचा त्रास होतो आहे, रस्ते नाहीत, पाणी नाही, असा ज्यावेळेला प्रश्न निर्माण होईल आणि सर्व माहिती ज्यावेळेला एकत्रित येईल त्यावेळेला बाकी या ठिकाणी असणारे शिक्षण मंत्री आहेत जे जे एकनाथ शिंदे गटाचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना बाकी आता या शिक्षण मंत्र्यांचा देखील राजीनामा कॉक्रोच जनता पार्टीची लोक मागल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांच्या वर देखील आता असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की हे शिक्षण मंत्री काय करत आहेत, या शिक्षण मंत्र्यांनी स्वतःच्या बंगल्यावर किती खर्च केलेत किंवा या शिक्षण मंत्र्यांनी या महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या झेडपीच्या शाळा असतील, सरकारी शाळा असतील, या शाळांकडे का लक्ष दिलं नाही. आणि मग हे सर्व जर माहिती एकत्र आली आणि खूपच मोठी धांदली झाली. धांदली म्हणजे या शाळांच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात तो बायोडाटा म्हणजे डेटा एकत्र आला तर पुढे मागे शिक्षण मंत्र्यांचा देखील, महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांचा देखील राजीनामा मागण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक सूतोवाच केलं आहे अभिजित दिपके यांनी की आता गावोगावामध्ये जंतर मंतर होणार. अभिजित दिपके नेहमी गावकऱ्यांना समजावून सांगतायत जातीपातीच्या राजकारणापेक्षा आपल्या मुलांच्या भविष्याकडे पहा आणि शिक्षणाच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. शाळा सुधारण्यासाठी आणि शैक्षणिक सुधारण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि गावकऱ्यांबरोबर मी आहे हे म्हणणं बाकी आता गावकऱ्यांना आवडू लागले आहे. आणि म्हणून गावकरी ते म्हणतात की गावोगावामध्ये जंतर मंतर होणार, म्हणजेच गावोगावी जंतर मंतर होणार म्हणजे त्या गावामध्ये त्या गावकरी एकत्रित येऊन आंदोलन करणार आणि ताबडतोबीने शाळा सुधारणार, ताबडतोबीने आमच्या शाळेची सुधारणा झाल्या पाहिजेत आणि यासाठी मागणी होऊ शकते. आणि मग त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांचा, महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांचा देखील राजीनामा मागण्याची शक्यता कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाकी एक गोष्ट चांगली झाली की आता ठिकठिकाणी ज्या सरकारी शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, त्या शाळा सुधारण्यासाठी आता अधिकाऱ्यांची धावपळ देखील सुरू झाली. ही देखील एक चांगली गोष्ट आणि अभिजित दिपकेंच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा विषय त्यांनी भारतातील जनतेच्या पुढे मांडला आहे. आणि या ठिकाणी विरोधी पक्षांनी देखील आतापर्यंत या शैक्षणिकच्या संदर्भामध्ये, शिक्षण संदर्भामध्ये, सरकारी शाळांच्या संदर्भामध्ये कुठलंही आंदोलन केलं नाही किंवा कुठला मोठा प्रश्न घेऊन ते उभे नाही राहिलेत. आणि म्हणून नवनवे मुद्दे घेऊन आणि अत्यंत महत्त्वाचे मुद्दे घेऊन कॉक्रोच जनता पार्टी लोकांच्या समोर येत आहे. अभिजित दिपके त्यांचं नेतृत्व करीत आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात अभिजित दिपके यांना पाठिंबा मिळताना दिसतो आहे. आणि म्हणून अभिजित दिपके यांनी म्हटल्याप्रमाणे नजदीकच्या काळामध्ये गावागावामध्ये जंतर मंतर होईल असं त्यांनी म्हटलं आहे. आणि म्हणून असं वाटतं की जर विदारक परिस्थिती त्यांनी शाळांच्या संदर्भामध्ये पुढे आणली तर पुढे मागे गावकरी स्वतः महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा मागू शकतात. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझा राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करावा ही विनंती. धन्यवाद.